नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. चांदवड मार्गावरील अवधान टोल प्लाझावर 70 कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यात आला आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करत निर्णय मागे घेण्याची मागणी केली. नवीन निविदा आणि फास्ट्रॅग प्रणालीमुळे रोजगारावर गदा येणार असल्याची चिंता व्यक्त करत निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जी राष्ट्रीय महामार्गाने निविदा काढली आहे त्या निविदा आम्हाला मान्य नाही. तिथं त्या निविदेत कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार केला गेला नाही आहे. कर्मचारी कमी करण्यात आले हे आम्हाला मान्य नाही आहे. नवीन निविदानुसार कर्मचारी जवळजवळ आपल्या टोलवरील म्हणजे आमच्या टोलवरील धुळे टोल नाक्यावरील 250 कर्मचारी कामास आहे. त्या निविदेनुसार त्याच्यामध्ये बघण्यात येते की जवळजवळ त्या 250हून 1,400 कर्मचारी जवळजवळ 1,400 कर्मचारी बेरोजगार होणार आहे. ही निविदा आम्हाला मान्य आहे नाही. नॅशनल हायवेनी या निविदेनुसार हे पुढील काम कधी त्यांनी चालू ठेवले तर आम्ही काम बंद आंदोलन ठेवू, तिथं आंदोलनही छेडू. कारण आज आमच्या पोटावर उपासमारीची वेळ आलेली. या 250 कर्मचाऱ्यांचा कोणाचा लोन, कोणाचा लग्नाचा, कोणाचं काय सगळ्या गोष्टी न विचार करता नॅशनल हायवेनी जवळजवळ 1,400 कर्मचाऱ्यांचा काही विचार न करता ती निविदा काढली. ती निविदा आम्हाला मान्य आहे नाही. त्या निविदेला नकाराचा आमचा पूर्णपूर हे विरोध आहे. आंदोलन करू आणि आमचा एकही कर्मचारी जर घरी गेला तर हे सगळं म्हणजे आत्मदहन म्हणा काही म्हणा त्यासाठी करायला वयाचं अर्ध वर्ष निम्मे वय होऊन गेलं आमचंवालं. स्टार्टिंगपासून तर आतापर्यंत आम्ही सगळे ना टोल चालू होण्यापासून तर आतापर्यंत आम्ही सगळे त्यांना मदत केली. आम्ही सगळे त्यांना आहे ना आमच्या घरदार सोडून आम्ही पूर्ण परिवार आमचा तिथं होता. पूर्ण आमचा परिवार आम्ही सगळ्या सोबत टोल चालू करण्यासाठी पूर्ण जीवाचा अवकाळ केलेला आहे. आणि आज आमच्या पोटावर येतं आहे. जर आमच्या पोटावर आलं, आमच्या पोटावर आमच्या फॅमिलीच्या आलं तर आम्ही कोणाला सोडणार नाही. आणि आता निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना देतोय. जर आमच्या कर्मचारी एकही कर्मचारी जर कमी झाला तर आम्ही रस्त्यावर रोको आंदोलन करू. आणि विशेष म्हणजे टोल बंद करायचं आंदोलन करतो आम्ही. आणि आत्मदहनसुद्धा करायला कमी करणार नाही आम्ही. धुळे टोल नाका जो लढिंग टोल नाका आहे या टोल नाक्याचं आता नवीन या ठिकाणी निविदा या ठिकाणी पास करण्यात आली आहे. गेल्या 15 ते 16 वर्षापासून हे 250 कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत. आणि आता आलेल्या नवीन जो निविदामध्ये जो काही नवीन त्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 1,400 कर्मचारी या ठिकाणी कमी करण्यात येणार आहे. परंतु आज जे काही कर्मचारी या ठिकाणी उदरनिर्वाह करत आहेत, गेल्या 15 ते 16 वर्षापासून त्या ठिकाणी काम करताय असे कर्मचारी आज त्यांच्या परिवार असेल, त्यांनी काहींनी घरं बांधले, काहींनी EMIवर लोन काढलेलं आहे. आणि असे कर्मचारी आज जर तुम्ही कमी करत असाल तर ते नाही तर त्यांच्या परिवारामागं त्यांचे 5 लोक तर असे कमीत कमी 1,000 ते 2,000 परिवार या ठिकाणी रस्त्यावर येणार आहे. आणि याला कारणीभूत येण्याचे आणि नॅशनल हायवे असणार आहे. जर असं झालं तर आम्ही सर्व टोल नाका कर्मचारी या ठिकाणी सपरिवारासह टोल नाक्यावर आमचा त्या ठिकाणी संसार थाटू आणि हा टोल नाका बंद काढू. आणि त्या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी या शासनाला आणि NHAI विभागाला आम्ही या ठिकाणी देत आहे. जर असं घडलं तर हे कर्मचारी कदापि सहन करणारी परिवारासह आम्ही त्या ठिकाणी बिडार आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत. याची दक्षता पुढील जे काही घडेल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.